मग माहिती आहे की आज यांनी घोषणा केली, उद्यापासून यांच्यावर ऑटो रिक्षा बनवणाऱ्या उद्योगपतीचा एवढा दबाव येणार आहे, इतका दबाव येणार आहे। 1 महिन्यानंतर माननीय मंत्री महोदय तेव्हाचे बदलले आणि मी कारण विचारलं, ते म्हणाले भाऊ खूप वरतून दबाव येत आहे। मी स्वतः उद्योगपती असल्याकारणाने दुसऱ्या उद्योगपतीचा माझ्यावर दबाव येणार नाही। मी आपल्या अनुमतीने निवेदन करतो की राज्यातील ऑटो रिक्षा परमिटच्या संख्येवर निर्बंध घालण्याबाबत विविध संघटनांनी शासनाकडे मागणी केली होती। त्यानुसार मोटर वाहन अधिनियम 1998 चे कलम 67(3) आणि 74(3) मधील तरतुदी विचारात घेऊन 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ऑटो रिक्षा परवान्यांच्या संख्येवर मर्यादा आणता येईल किंवा कसे, याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांना परिवहन विभागाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली होती। अध्यक्ष महोदय, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिनांक 23/2/2026 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे की मोटर वाहन अधिनियम सुधारणा अधिनियम 2019 च्या कलम 67(3) अन्वये स्थानिक परिस्थितीनुसार तत्सम निर्णय घेण्यास राज्य शासन सक्षम आहे। त्या अनुषंगाने मी सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील ऑटो रिक्षा परमिटच्या संख्येवर निर्बंध घालण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांचे अभिप्राय, विविध संघटनांची मागणी, स्थानिक परिस्थिती इत्यादीच्या आधारे निर्णय घेण्याबाबत आणि तोपर्यंत ऑटो रिक्षा परमिट देण्याबाबतची कारवाई स्थगित ठेवण्याबाबत परिवहन विभागास सूचना देण्यात आलेल्या आहेत। मी माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन करेन की माननीय मंत्री महोदयांनी खरंच एक उत्तम निर्णय केला, कारण आमच्या चंद्रपूर शहरामध्ये ही मागणी वारंवार यायची। बँकेचे हप्ते भरू शकत नव्हते, इतकं उदंड पीक आलं। खरं तर लोकसंख्येच्या अनुपातामध्ये आपण जशा 288 आमदार का अध्यक्ष महाराज 500 का नाही केले, 700 का नाही केले, 800 का नाही केले, गिरगाव चौपाटीवर अधिवेशन का होत नाही, तर अध्यक्ष महाराज त्याचे निकष असतात, नियम असतात की त्या नियमानुसार आपण त्याचा एक 25 वर्षांनी आढावा घेतो। फक्त माझी माननीय मंत्री महोदयांना एक आग्रहाची सूचना आहे। मग माहिती आहे की आज यांनी घोषणा केली, उद्यापासून यांच्यावर ऑटो रिक्षा बनवणाऱ्या उद्योगपतीचा एवढा दबाव येणार आहे, इतका दबाव येणार आहे। तर माझं माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आता त्यांनी घोषणा केली आहे, आता पुढचे 5 वर्ष तरी त्या उद्योगपतींना सांगा, जोपर्यंत पुढच्या लोकसंख्येचा अहवाल येणार नाही तोपर्यंत आता कोणतेही ऑटो रिक्षा वाढवणार नाही। अन्यथा या अगोदरचा माझा अनुभव वाईट आहे। घोषणा झाली, 1 महिन्यानंतर माननीय मंत्री महोदय तेव्हाचे बदलले आणि मी कारण विचारलं, ते म्हणाले भाऊ खूप वरतून दबाव येत आहे। प्रताप सरनाईक अशा दबावाला जुमानणार नाही याची मला विश्वास आहे। नावच प्रताप आहे आणि पुन्हा विदर्भाचं रक्त आहे। फक्त त्यांनी आश्वासन द्यावं की पुढचे 5 वर्ष यानंतर असा कोणताही बदल कोणत्याही दबावाला न जुमानता आम्ही येऊ देणार नाही, एवढं सांगा। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुधीर भाऊला मी सांगू इच्छितो की मी स्वतः उद्योगपती असल्याकारणाने दुसऱ्या उद्योगपतीचा माझ्यावर दबाव येणार नाही।